नमस्कार कास्तकार बांधवांनो, आज आपण आलेलो आहे भगवती या शिवारामध्ये. तर आपले एक प्रगतशील कास्तकार आहेत ज्यांचा आपण आज परिचय जाणून घेऊ. सर्वप्रथम नमस्कार दादा, आपला परिचय द्या थोडासा. माझं नाव किशोर जाधव, माझा मोबाईल नंबर आहे 9487855837. दादांनी जी लागवड केलेली आहे ती म्हणजे आपण इकडे बघू शकता, इथे सरीवरंबा पद्धत आहे आणि इकडे रुंद वाफा पद्धत आहे. तर रुंद वाफा पद्धतीमध्ये त्यांनी जवळपास 4.5 ते 5.5 फुटाचा त्यांचा बेड ठेवलेला आहे आणि ही सरीवरंबा पद्धत आहे, तिच्यात जवळपास 4.5 ते 4 फुटाचा हा बेड आहे. तर या दोन्ही पद्धतीमुळे त्यांना उत्पन्न कशा पद्धतीने वाढलेले आहे त्याच्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर दादा, तुम्ही जो हा 4.5 ते 5.5 फुटाचा बेड ठेवलेला आहे आणि या शेतातल्या या शेजारच्या शेतकऱ्यांनी जो 4.5 फुटाचा बेड ठेवलेला आहे, तर या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक काय जाणवत आहे तुमच्या हळदीमध्ये दरवर्षीच्या उत्पन्नामध्ये? दरवर्षीच्या उत्पन्नामध्ये फरक असा वाटतो की आम्ही थोडासा कमी ठेवला, एवढा ठेवला होता मागच्या वर्षी, पण त्यामुळे काय होत होतं, हे जे कंद आपण लावतो हे उघडे पडत होते. तुम्ही थोडासा जास्त ठेवला, आम्ही यावर्षी जास्त ठेवला, त्यामुळं हळद सुद्धा सुदृढ दिसते आणि त्यांची उंची सुद्धा मेंटेन आहे. हो, आणि कंद उघड पडण्याची जी समस्या आहे, कंद उघडायची पडण्याची जी समस्या होती ही यावर्षी काहीच दिसत नाहीये. जे की माती त्याच्यावरची निघून झाल्यामुळं जर छोटे जर बोर्ड असतील तर माती उघडली पडल्याच्या नंतर त्याचे कंद उघडे दिसतात, ते यावर्षी काहीच दिसत नाहीये. हो, तर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचा जो रुंद वाफा पद्धतीतला जो बेड आहे तो 4.5 ते 5.5 फुटाचा आहे आणि हा जो बेड आहे तो 3.5 ते 4.5 ते 4 फुटाचा आहे. तर या दोन्ही मधलं अंतर जर सांगायचं झालं तर इकडचं जे 4.5 फुटाचा बेड आहे त्याच्यातल्या दोन्ही तासातलं अंतर अवघं 10 इंच आहे आणि हा जो बेड आहे याच्यातलं जे बेडमधलं जे दोन्ही तासामधलं अंतर आहे ते जवळपास 14 इंचाचं आहे. आणि याचे जो बेडची साईज मोठी असल्यामुळे काय होते, हे जो इथे आपण बघू शकता, हे जे झाड आहे आणि हे जे कोंब आहे किंवा हे जे हळदीचं झाड आहे तिथून 1 हित आणि जवळपास 4 बोटं, जवळपास 9 इंच जागा तिथे जास्त राहत आहे. आणि इकडचं जे आपलं हळद आहे इथे बघू शकता, या हळदीला टीसभर सुद्धा जागा नाही, हे इथे एकदमच स्लोप लागलेला आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, या समस्येमुळे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने याचा जो कंद आहे, कंद पूर्णपणे झाकला जातो आणि जी कंदाची लांबी आहे ती उघडणं पडल्यामुळे ती जास्त होते. कारण की कंद जर इकडे आपण बघू शकता, इकडे कंद उघडा पडण्याची भीती असते आणि कंद जर एकदा उघडा पडला तर त्याला कंदमाशीचा डंक लागण्याची किंवा कंद आपला हिरवा होऊन त्याची जी वाढ आहे ती खुंटण्याची भीती जास्त प्रमाणात असते. तर आपण देखील शेतकरी बांधवांनो, दादांनी ज्या पद्धतीने 4.5 फुटाचे इथे बेड पाडलेले आहेत, 4.5 ते 5.5 फुटाचे असे आपण पाडू शकता. आणि हे जे बाजूचे उजव्या साईडचे बेड आहेत असे न पाडता आपण जर असं पाडलं तर साधारण आपल्याला किती क्विंटलचा जास्त अतिरिक्त उतारा आपल्याला आलेला आहे? मला यावर्षीचं अपेक्षित उत्पादन जे आहे हे निश्चितच 10 क्विंटल प्लस होऊन जाईल असं म्हणजे माझा विचार मागच्या वर्षीच्या या पद्धतीपेक्षा. कारण की या पद्धतीची सुद्धा लागवड मी मागच्या वर्षी केलेली आहे, पण त्यापेक्षा या पद्धतीमध्ये मला समाधानी वाटते. हो.